अरे वा, आपल्याकडे बघा इथे वेगवेगळ्या प्रकारचे आकार आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्ही चौकोन, गोल, त्रिकोण, बेडजेची आकृती, स्टार, हार्ट असे वेगवेगळे आकार बघू शकता। आता आपण या आकारांची ना वेगवेगळ्या गटांमध्ये विभागणी करणार आहोत आणि त्यामुळे आपण काय केलंय, या स्क्रीनचे 3 भाग केलेत। आता आपण इथली ही जी आयताकृती आहे ना तिला इथे उजवीकडे घेऊया आणि हा जो गोल आहे याला खाली उजवीकडे घेऊया आणि हा जो हार्टचा शेप आहे याला खाली डावीकडे घेऊया। आता आपण बघूया हे बाकीचे राहिलेले जे आकार आहेत ना ते कुठल्या गटामध्ये सामील होतात। अरे हा ढग बघा या आयताच्या गटामध्ये सामील झालेला आहे आणि हा पतंगाकृती आकार खाली वर्तुळासोबत गेलाय आणि हे बेडचं चिन्ह खाली हार्ट सोबत सामील झालंय। अरे आणि त्रिकोण सुद्धा हार्ट सोबत सामील झालाय आणि हा जो स्टारचा आकार आहे चांदणीचा तो खाली आलेला आहे वर्तुळ आणि पतंगासोबत। आणि हा चौकोनाकृती आकार बघा इकडे आयत आणि ढगाच्या गटामध्ये सामील झालाय आणि हा अंडाकृती आकार इथे खाली आलेला आहे। अरे पण या गटांची विभागणी कशा प्रकारे झाली बरं? इथे उजवीकडे हा जो आयत आहे, ढग आहे आणि चौकोन आहे हे लाल रंगाचे आहेत म्हणून ते एका गटामध्ये आलेत। तसंच इथे उजवीकडे खाली तुम्ही बघू शकता हा गोल, चांदणी आणि हा पतंगाकृती आकार हे पिवळ्या रंगाचे आहेत म्हणून ते एका गटात सामील झालेत। आणि इथे डावीकडे खाली तुम्ही बघू शकता की हार्ट, बेडचं चिन्ह, त्रिकोण आणि अंडाकृती या 4 आकृत्यांचा एकच रंग म्हणजे निळा रंग आहे म्हणून ते एका गटात सामील झालेत। म्हणजे आपण काय केलंय तर आपण या आकारांची गटात विभागणी केली आहे आणि ती कुठल्या प्रकारच्या गटामध्ये विभागणी केली तर रंगांच्या गटामध्ये विभागणी केली आहे। आणि आपल्याला माहिती आहे की आपण कुठल्या रंगांच्या गटामध्ये विभागणी केली तर उजवीकडे आपल्याकडे पहिले आहे हा लाल रंगाचा गट आणि खाली उजवीकडे आहे आपल्याकडे पिवळ्या रंगाचा गट आणि खाली डावीकडे आहे आपल्याकडे हा निळ्या रंगाचा गट।